MMS परीक्षा इयत्ता 8वी विषय भूगोल घटक पहिला स्थानिक वेळ व प्रमाण वेळ। लाईक शेअर सबस्क्राईब। व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप सर्टिफाईड करियर काउन्सिलर। प्रश्न पहिला, एका तासात किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? पर्याय 1 15, 2 20, 3 180, 4 360। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 15 रेखावृत्ते। प्रश्न दुसरा, जगाचे टिंब काल विभाग करण्यात आले आहेत। पर्याय 1 365, 2 100, 3 360, 4 24। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 24। प्रश्न तिसरा, टिंब रेखावृत्त मूळ रेखावृत्त मानले जाते। पर्याय 1 360 अंश, 2 0 अंश, 3 180 अंश, 4 90 अंश। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 0 अंश रेखावृत्त। प्रश्न चौथा, पृथ्वीवर एकूण किती रेखावृत्ते आहेत? पर्याय 1 180, पर्याय 2 360, 3 190, 4 200। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 360। प्रश्न पाचवा, मुंबई हे शहर टिंब रेखावृत्तावर आहे। पर्याय 1 80 अंश 30 पूर्व, 2 73 अंश पूर्व, 3 82 अंश पूर्व, 4 90 अंश पूर्व। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 73 अंश पूर्व। प्रश्न सहावा, भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा टिंब मिनिटांनी पुढे आहे। पर्याय 1 3 तास 30 मिनिटे, 2 4 तास 30 मिनिटे, 3 5 तास 30 मिनिटे, 4 6 तास 30 मिनिटे। बरोबर उत्तर आहे पर्याय 3 5 तास 30 मिनिटे। प्रश्न सातवा, प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक असतो? पर्याय 1 5 मिनिटे, 2 10 मिनिटे, 3 8 मिनिटे, 4 4 मिनिटे। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 4 मिनिटे। प्रश्न आठवा, पृथ्वीच्या परिवलनास टिंब तासाचा कालावधी लागतो। पर्याय 1 20 तास, 2 24 तास, 3 12 तास, 4 36 तास। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 24 तास। प्रश्न नववा, कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो? पर्याय 1 180 अंश रेखावृत्तावर, 2 0 अंश रेखावृत्तावर, 3 360 अंश रेखावृत्तावर, 4 190 अंश रेखावृत्तावर। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 0 अंश रेखावृत्तावर। प्रश्न 10वा, जगाच्या नकाशात प्रत्येकी 1 अंश अंतराने काढलेली रेखावृत्तांची एकूण संख्या किती? पर्याय 1
181, 2 180, 3 360, 4 365. बरोबर उत्तर आहे पर्याय 3 360. प्रश्न 11वा. भारतात सकाळी 8 वाजले असतील तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील? पर्याय 1 दुपारचे 1:30, 2 सकाळचे 2:30, 3 रात्रीचे 8, 4 पहाटेचे 1:30. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 दुपारचे 1:30. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.